हालेलुया, हालेलुया, हालेलुया. उत्पत्ती 1:3-5 वचन. परमेश्वर पिता बोलला, प्रकाश हो, आणि प्रकाश झाला. देवपित्याने प्रकाशाला दिवस आणि अंधकाराला रात्र म्हटले, आणि प्रकाश अंधकारापासून प्रभूने वेगळा केला, अलग केला. आता पहा, पहिल्या दिवशी देवाने प्रकाश निर्माण केला आणि प्रकाशाला अंधकारापासून अलग केले, वेगळे केले प्रभूने. कारण पृथ्वीवर सुरुवातीला मात्र अंधकार होता. काय सांगते वचन? उत्पत्ती 1:1-2. देवाने आकाशात पृथ्वी निर्माण केली, आणि पृथ्वी आकारविहीन व शून्य होती, आणि या पृथ्वीवर जल होते आणि अंधकार होता. या अंधकारामध्ये जलावर परमेश्वराचा आत्मा तळमळत होता. काय सांगते बायबल? की मात्र भुजलनिधीच्या पृष्ठभागावर अंधकार होता, आणि देवाचा आत्मा जलावर तळमळत राहिला होता. आता सुरुवातीला पृथ्वीमध्ये अंधकार होता, प्रकाश नव्हता. म्हणजे या पृथ्वीत अंधकार अगोदर पासूनच होता. देवाने अंधकार निर्माण केला नाही, तर देवाने प्रकाश निर्माण केला, आणि प्रकाशाला अंधकारापासून अलग केले, अंधकारापासून वेगळे केले. जो अंधकार सुरुवातीपासून पृथ्वीमध्ये होता, त्या अंधकारात देवाने प्रकाश निर्माण केला, आणि प्रकाश आणि अंधकार वेगवेगळे केले. प्रकाश देवाने पहिल्या दिवशी निर्माण केला. पहिल्या दिवशी देवाने प्रकाशाची निर्मिती केली. आता प्रकाश म्हटलं तर काय? प्रकाश एक पवित्रतेचं किंवा परमेश्वराचं प्रतीक आहे. प्रकाश म्हणजे उजळ, परमेश्वराचं प्रतीक आहे. पवित्रतेचं, नीतीचं प्रतीक आहे म्हणजे प्रकाश. जसे की बघा, आता अनेक लोक दिवाळी सण साजरा करत आहेत. दिवाळीचा हेतू काय आहे? की मात्र दिवे लावणे, घराच्या आजूभोवती दिवे लावणे, दिवे उजळणे, याला दीपावली किंवा दिवाळी म्हणतात. पण हल्ली लोकांनी बऱ्याच अनेक प्रकारच्या रीतिरिवाज काढलेले आहेत. हे करणे, ते करणे, किंवा त्या दिवशी अनेक फटाके फोडणे, बऱ्याच दिवसापर्यंत फटाके फोडत राहणे. तर ही असं मात्र सुरुवातीपासून असं काही होतं. फटाके आपली नवीन रीत निघालेली आहे, नवीन गोष्टी निघालेल्या आहेत. माणसाला जसं वाटलं तसं आता मनुष्य करत आहे. पण या फटाक्याद्वारे किती प्रदूषण वाढते, त्याच्याद्वारे किती हानिकारक वायू तयार होते, याचा मनुष्य विचार करत नाही. अगदी या फटाक्यांच्या आवाजाच्या द्वारे गरोदर असलेल्या स्त्रिया, ज्यांच्या गर्भात बाल आहे, त्या बालांवर असर होतो. आजारी लोकांवर, म्हातारे लोकांवर, लहान बालकांवर त्याचा हा गंभीर परिणाम होतो. त्याचं प्रदूषण हे वाईट रीतीने पसरलं जाते, आणि मग त्याच्याद्वारे आजार, विकार, रोग या गोष्टी वाढल्या जातात. तर सुरुवातीला दिवाळी हा सण साजरा करण्यासाठी दिवे उजळले जायचे. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा सण, प्रकाशाचा दिवस म्हणून साजरा करतात. तर बायबलमध्ये आता आपण काही गोष्टी पाहू. प्रकाश नक्की कोण आहे? प्रकाश येशू आहे. योहान 8:12. प्रभू येशूने म्हटले, मी जगाचा प्रकाश आहे. जो मला अनुसरतो तो अंधकारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील. प्रभू येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे. म्हणजे प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे, आणि प्रभूला अनुसरणारा अंधकारात चालणारच नाही, बायबल सांगते. तर त्याचं जीवन प्रकाशित
असणार, त्याच्या जीवनामध्ये प्रकाश असणार. अंधकार त्याच्या जीवनात कार्य करणार नाही, कारण येशू प्रकाश आहे. आता देवाने पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण केला. देवाने पाहिलं प्रकाश चांगला आहे. त्या प्रकारे देवाने प्रकाश अंधकारापासून अलग केला, वेगळा केला. प्रकाशाचं प्रतीक परमेश्वर आहे, पवित्रता आहे आणि प्रकाशाच्या द्वारे आपण अनेक गोष्टी करू शकतो. हा प्रकाश स्वतः प्रभू येशू आहे. आता या प्रकाशाच्या बाबतीत आपण पाहू की येशू या प्रकाशाच्या द्वारे आपल्या जीवनात कसं कार्य करतो. म्हणजे जेव्हा येशू आपल्या जीवनात प्रकाशाच्या द्वारे येतो, तेव्हा आपल्या जीवनात दुःखाचा, निराशाचा, अंधकाराचा जो मात्र अंधकार आहे किंवा जी निराशा आहे आपल्या जीवनात, किंवा अनेक प्रकारच्या कठीण बिकट परिस्थितीचा अंधकार, आणि तो आपल्या जीवनामध्ये कार्य करत आहे, तो अंधकार येशू प्रकाश म्हणून येऊन अंधकार नाहीसा करतो. आपल्या जीवनातला अंधकार दूर करीतो आणि आनंद, सुख, समाधान, प्रीती, अनुग्रह याचा प्रकाश आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू उत्पन्न करतो. अंधकार दूर करून प्रकाश आपल्या जीवनात आणतो, तो म्हणजे प्रभू येशू. म्हणून प्रभूने म्हटलं, मी जगाचा प्रकाश आहे. प्रभू येशू जगाचा प्रकाश आहे आणि प्रभू आपलं जीवन आज प्रकाशित करत आहे. वचन काय सांगते पहा, यशाया पुस्तकामध्ये वचन सांगते 60 अध्याय 1 ते 3 वचनापर्यंत की उठ आणि प्रकाशमय हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेले आहे, परमेश्वराचे तेज तुझ्यावर उदय पावलेले आहे. वचन सांगते काय सांगते, उठ प्रकाशमय हो, प्रकाश आलेले आहे तुझ्याकडे. हा कोणता प्रकाश आहे? तो म्हणजे प्रभू. प्रभू आपल्याकडे आलेले आहे. वचन सांगते उठ प्रकाशमय हो. प्रभू तुला प्रकाशित करत आहे, तुझ्या जीवनातला अंधकार नाहीसा करत आहे. तू पडलेलेस, प्रभू तुला उठवत आहे. वचन सांगते तुझं जीवन प्रकाशित राहणार. भले जगात किती अंधकार असला, पृथ्वीचे स्थल अंधकाराने भरले, तरी तुझं जीवन प्रकाशित राहील. अनेक राष्ट्रे, अनेक लोक तुझ्या उदय प्रकाशाकडे येतील, कारण तुझ्याकडे प्रकाश असणार. प्रभू म्हणतो मी असणार तुझ्याकडे, ज्याद्वारे तुझं जीवन प्रकाशित होणार, आणि म्हणून अनेक लोक तुझ्याकडे येतील, कारण तुझ्याकडे प्रकाश असणार. तुझ्या जीवनामध्ये अंधकार नसणार, तर तुझ्या जीवनामध्ये प्रकाश असणार. तुझं जीवन प्रकाशित मात्र असणार. म्हणून प्रभू आपल्या जीवनात प्रकाशाच्या रूपात मात्र येते. पहा, ज्या वेळेला मिस्री लोक, हे जे मिस्री लोक होते, त्यांच्यावर परमेश्वर पित्याने 10 पिढा आणल्या. 10 पिढ्यातली जी पिढा होती 11वी, ही पिढा होती, मात्र 9वी जी पिढा होती, ती पिढा ही होती निंबीड अंधकाराची पिढा. 10 पिढा आणल्या होत्या देवपित्याने मिस्री लोकांवर. इस्रायल लोकांना जाऊ देत नव्हते, पण तेव्हा त्याच्या 10 पिढा आणल्या होत्या. त्याच्यातली 9वी पिढा होती मात्र अंधकाराची पिढा. तर वचन सांगते निर्गमन पुस्तकात 10 अध्याय 21 ते 23 वचनात देवपित्याने मिस्र देशात अंधकार पाडिला. इतका अंधकार की मिस्री लोकांच्या हाताला सुद्धा लागत होता, इतका अंधकार. आणि बायबल सांगते इतका अंधकार की मनुष्य आपली जागा सोडून हालेना. 3 दिवस जागच्या जागेत उभे बसले असतील तर जागच्या जागेत बसले, आपलं ठिकाण सोडून सुद्धा हल्ले नाही. एवढा अंधकार होता की हाताला लागत होता, कोणी कोणाला दिसत नव्हते. पण बायबल सांगते इस्रायल लोक ज्या गोशेन प्रांतात राहत होते, तिकडे वचन सांगते लख्य उजड होता. इस्रायल लोकांच्या वस्तीत काय होता? उजड, प्रकाश. इस्रायल लोकांनी परमेश्वर पिता आपला पिता स्वीकारल्यामुळे त्यांच्या जवळ लख्य प्रकाश होता. आणि मिस्री लोक जे देवाच्या विरोधात जात होते, त्यांच्याकडे 3 दिवस अंधकार पडलेला होता. आता जे वाईट वागत आहे त्यांच्याकडे
पापी जीवन सोडून देणार, पवित्रता, धार्मिकता याचे अवलंबन करणार, आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणार, आपल्या शत्रूंना क्षमा करणार, तर तुमच्या जीवनात प्रकाश असणार. तुमचे जीवन एक प्रकाशाचे जीवन असणार. अंधकार तुमच्या जीवनामध्ये मात्र नसणार. प्रकाश बनलं जाणार तुमचं जीवन. म्हणून प्रभू येशूने काय म्हटलं, यूहन्ना 5, तुमचा जो प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा, कारण अंधकार येणार आहे, त्याच्यात कोणालाही काम करता येणार नाही. प्रभू येशू म्हणतो, मी जगाचा प्रकाश आहे आणि तुमचा जो प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा. अंधकार येणार आहे, त्या अंधकारामध्ये कोणालाही मात्र काम करता येणार नाही. आता प्रकाश म्हणजे प्रभू येशू. प्रभू येशू प्रकाश म्हणून आपल्या जीवनात आहे, प्रकाश आहे, तर मात्र या प्रकाशावर विश्वास ठेवल्याने अंधकार येणार नाही. प्रकाशावर विश्वास न ठेवल्याने अंधकार येईल आणि मग कोणतेही काम आपल्याला होणार नाही, कोणत्याही कार्यात आपल्याला यश मिळणार नाही. म्हणून बायबल सांगते, प्रकाश आहे ना, प्रकाश आहे तोच प्रकाशावर विश्वास ठेवा, म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवा. यूहन्ना 12 अध्यायामध्ये 35 आणि 36 वचना यावर येशू त्याला म्हणाला, आणखी थोडा वेळ तुमच्या बरोबर प्रकाश आहे, तुम्हाला अंधकाराने गाठू नये, मग तुम्हाला जर प्रकाश आहे तोपर्यंत चाला, कारण जो अंधकारात चालतो त्याला आपण कुठे जातो हे कळत नाही. तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे, मग तुम्हाला जर प्रकाश असतानाच प्रकाशावर विश्वास ठेवा. प्रभू येशू म्हटलं, त्यावेळी प्रभूचं म्हणजे आता प्रभूचं देव पित्याकडे जाण्याची वेळ आली होती. वधस्तंभावर बलिदान नंतर पित्याकडे जाण्याची वेळ. तर आता प्रभू तो थोडा वेळ, आता मी तुमच्या जो आहे तोच विश्वास ठेवा. मी तुमच्यापासून गेल्यानंतर तुम्हाला काहीच करता येणार नाही, अंधकार तुम्हाला गाठेल. मग आता तुमचा जो प्रकाश मी आहे ना, मग आताच विश्वास ठेवा, अशासाठी की अंधकारात तुम्हाला गाठू नये. आताच माझ्यावर विश्वास ठेवला, कायमचं जीवन तुमचं प्रकाशित होणार, अंधकार तुम्हाला गाठू शकणार नाही. परंतु जर तुम्ही आताच माझ्यावर विश्वास ठेवत नाही तर अंधकार तुम्हाला गाठेल. अंधकार तुमच्या जीवनात येईल, म्हणजे दुःख, समस्या, निराशा, पीडा या सर्व गोष्टी तुमच्या जीवनात येतील. मग आताच प्रकाशावर विश्वास ठेवा. बायबल सांगते तुम्ही प्रकाशाचे पुत्र व्हावे, म्हणून प्रकाश आहे तोपर्यंत प्रकाशावर विश्वास ठेवा. हा प्रकाश प्रभू येशू आहे. जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचं जीवन प्रकाशित होणार, अंधकारात त्याचं जीवन राहणार नाही. पहा बायबल काय सांगते, कलिंगरा 2 पत्र 4 अध्याय 4 ते 6 वचन सांगते, खरा प्रकार म्हणजे येशू ख्रिस्त हा प्रकार या जगात आलेले, परंतु या युगाच्या देवताने माणसाची मने आणली केलेली आहे, अशासाठी की ख्रिस्त जो खरा प्रकाश तो त्यांच्यात प्रकाशू नये म्हणून. बघा, माणसाची मने, माणसाची अंतःकरणे आणली झालेली आहे. ख्रिस्ताच्या प्रकाशाला आज मनुष्य ओळखू शकत नाही. ख्रिस्ताच्या प्रकाशालाच मनुष्य नाकारत आहे. बायबल सांगते, देवाने जो सुरुवातीला सृष्टी बनवताना जो पहिल्या दिवशी प्रकाश निर्माण केला तोच प्रकाश येशू आहे. आणि बायबल सांगते, हा प्रकाश देव पिता आपल्या प्रत्येकाच्या जीवनात प्रकाशित करत आहे. पण या जगाच्या देवताने, मूर्तीने, अनेक वाईट गोष्टीने माणसाची मने आणली गेलेली आहे आणि खऱ्या प्रकाशाला आज मनुष्य ओळखू शकत नाही. खरा प्रकाश आज मनुष्य स्वीकारू शकत नाही. जो खरा प्रकाश येशू आहे त्याचा मनुष्य स्वीकार करू शकत नाही. ज्याने हे सर्व सृष्टी निर्माण केलेले तो प्रभू येशू आहे. जगाला प्रकाशित करणारा खरा प्रकाश प्रभू येशू. आणि जो प्रभूवर विश्वास ठेवतो त्याचं जीवन प्रकाशित आहे. आता दुसरा मुद्दा आपल्याला काय शिकवते की आपलं जीवन प्रकाशित कधी असणार आणि आपल्या जीवनातलं अंधकार कधी
योहानाचे पहिले पत्र 2 अध्याय बायबल काय सांगते पहा. वचन सांगते की मात्र 8 पासून, तर एक प्रकारे मी तुम्हाला नवी आज्ञा लिहितो, ती त्याच्या व तुमच्या बाबतीत खरोखर तशीच आहे. कारण अंधकार नाहीसा होत आहे व खरा प्रकाश आता प्रकाशत आहे. मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या बंधूचा द्वेष करतो तो अजून अंधारातच आहे. आपल्या बंधूवर प्रीती करणारा प्रकाशात राहतो आणि त्याच्यातही अडखळण नसते. पण आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधारात आहे व अंधारात चालतो. तो कुठे चाललाय त्याचे त्यालाच कळत नसते, कारण अंधकाराने त्याचे डोळे आणले गेले आहे. काय सांगते वचन? बायबल सांगते की मात्र अंधार नाहीसा होत चाललेले आहे आणि प्रकाश आता प्रकाशित होते. आता आपण प्रकाशामध्ये आलेले आहोत आणि आपण म्हणतील आम्ही प्रकाशात आहोत, आम्ही येशूमध्ये आहोत असं बोलून तुम्ही आपल्या बंधूवर प्रेम करत नाही, तर तुम्ही अंधकारात आहात. बायबल सांगते आपल्या बंधूचा द्वेष करणारा अंधकारात राहतो. तो काय करतो, कुठे जातो, कसं जीवन जगतो त्याचा टाळाच कळत नाही, कारण त्याच्या पुढे अडखळण असते. अंधकारामुळे अडखळण असते, त्याला दिसत नाही. अंधकाराने त्याचे डोळे आणले गेलेले आहेत. परंतु जो आपल्या बंधूवर प्रीती करतो तो प्रकाशात राहतो. त्याचे जीवन प्रकाशित असते, त्याच्या ठाई प्रकाश असतो. आता प्रकाश कोणाच्या जीवनात असणार? आपल्या बंधूवर प्रेम करणारा, आपल्या बंधूवर प्रीती करणारा, जो क्षमा करते, प्रीतीने वावरते, अशा ठाई प्रकाश असणार, अशा ठाई अंधकार नसणार. अंधकार त्याला गाठणार नाही किंवा ग्रासणार नाही. पहा, ज्याच्याजवळ ख्रिस्ताचा प्रकाश आहे त्याला अंधकार ग्रासू शकत नाही. योहान 1 अध्यायामध्ये काय सांगते पहा बायबल. वचन सांगते 4 आणि 5, त्याच्यातही जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधकारात प्रकाशतो तरी अंधकारात त्याला ग्रासले नाही. प्रभू येशू प्रकाश आहे, अंधकाराने प्रभूला ग्रासले नाही. म्हणून जो प्रभूच्या प्रकाशात चालतो त्याला अंधकार ग्रासू शकत नाही, अंधकार त्याला नाहीस करू शकत नाही. जो ख्रिस्ताच्या प्रकाशात चालतो, ख्रिस्त खरा प्रकाश आहे, ख्रिस्त उजळ आहे, ख्रिस्तच दिवा आहे, ख्रिस्तच आपलं जीवन मात्र उज्ज्वल बनवणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनातलं अंधकार नाहीसा करणारा परमेश्वर आहे. आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करणारा प्रभू येशू आहे. जो आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करतो, आपल्याला आपलं जीवन प्रकाशित बनवून देतो. अंधकार आपल्या जीवनातला पूर्ण प्रभू नाहीसा करतो, कारण प्रभू प्रकाश इतका तो प्रकाशित आहे की त्याला कोणी पाहू शकत नाही. बघा, दुपारी ऊन आहे, सूर्य उगवलेले आहे, दुपारच्या वेळी आपण सूर्याकडे पाहू शकतो का? नाही पाहू शकतो. थोडा वेळ पाहिला तरी डोळ्यातून पाणी यायला सुरुवात होणार, कदाचित अंधारी कालूक येणार आपल्या डोळ्यापुढे, अंधकार, नाही पाहू शकत आपण सूर्याकडे. मग त्याच्यापेक्षा तेजस्वी आपला परमेश्वर. तू विचार करा, तो किती प्रकाशित असणार, किती तेज असणार आहे परमेश्वर पित्यामध्ये. आपला प्रभू प्रकाश, तो अंधकार आपल्या जीवनातला नाहीसा करतो आणि आपल्या जीवनात प्रकाश निर्माण करतो. ज्या वेळेला देवपित्याने इस्रायल लोकांना मिस्र देशातून बाहेर काढले तेव्हा 6 लाख लोक होते आणि त्यांची पुष्कळशी गुरे, डोरे, षड्रे, मेंढरे हे सर्व काही होते. तर आता देवपित्याने इस्रायल लोकांना बाहेर काढल्यानंतर आता त्यांना रानातून, जंगलातून जायचं होतं. तर अशा वेळी रात्रीच्या वेळी त्यांना उजेड दिसावा म्हणून देवाने काय केलं? बायबल सांगते निर्गम 13 अध्याय वचन काय सांगते पहा. परमेश्वर पिता स्वतः 21 आणि 22 वचनात त्याने रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्याला मार्ग दाखविण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्याला उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांकडून कधी दूर होत नसत. इस्रायल लोकांना जसा दिवसा प्रकाश मिळतो तसा रात्री प्रकाश मिळावा म्हणून देवपिता
दिवस मेघस्तंभातून आणि रात्री अग्निस्तंभातून इस्रायल लोकांच्या पुढे चालायचा. देवाचा प्रकाश इतका पडायचा की 6 लाख लोकांपर्यंत उजेड पडायचा. त्यांची गुरुढोरे, शेळके मेंढरे, सर्व काही त्यांची मुलं बाळे सर्वांपर्यंत लख्य प्रकाश पडायचा. आपण आता बॅटरी घेतो, दिवा घेतो, निघतो. आपल्या जोडी 4, 5, 9, 10 लोक आहेत. सर्वांच्या तर बॅटऱ्या नसतात. एक किंवा दोघीच व्यक्ती समोर बॅटरी वापरणार. बॅटरी मारणारा पुढे चालतो, त्याच्या मागे इतर लोक चालणार. आणि मात्र 10, 12, 50, 100 लोक ठीक आहे. पण त्यानंतर कधी हजारो वारी लोक एका बॅटरीवर चालू शकत नाही. भले एक पुढचा बॅटरी घेऊन चालत आहे, पण त्याच्या मागून येणारे अडखळणार. उजेड जर त्याला पृथ्वीवर दिसला नाही तर भले एका मागे जायचंय तरी ते अडकळू शकणार, तर उजेड नाही. पण इथे पहा, देव पिता 6 लाख लोकांच्या पुढे होता. पुष्कळशी गुरुढोरे, शेळके मेंढरे सर्व काही होती. आणि देवाचा प्रकाश फक्त पुढेच नाही, 6 लाख लोकांच्या मागेपर्यंत पडत होता. दिव्याचा, बॅटरीचा उजेड आपण पुढे चालणारा व्यक्ती पुढे पडतो, मागे नाही पडत. पण देवाचा प्रकाश 6 लाख लोकांपर्यंत लख्य पडत होता. ज्या उजेडामध्ये, प्रकाशामध्ये इस्रायल लोक चालत होते. देव प्रकाश आहे, देव उजेड आहे, जो आपलं जीवन प्रकाशित करतो आणि आपल्या जीवनातला अंधकार नाहीसा करतो, आपल्या मार्गावर पण प्रकाश देतो. स्तोत्रसंहिता 119 अध्याय 105 वचनात प्रभूचं वचन आपल्या पावलाकरता, आपल्या मार्गाकरता दिव्यासारखे आणि प्रकाशासारखे, आपल्या पावलावर, आपल्या मार्गावर दिव्यासारखे आणि प्रकाशासारखे, आपल्या पावलाला उजेड देते, आपल्या पावलाला प्रकाश देते, आपलं जीवन प्रकाशित करते प्रभूचं वचन. अंधकार आपल्या जीवनातला नाहीसा करते. ठेस लागण्यापासून, अडखळून पडण्यापासून देवाचं वचन आपल्याला सांभाळते. तर हे वचन प्रकाश आहे. प्रभू येशू प्रकाश आहे आणि प्रभू आपलं जीवन प्रकाशित करतो आणि आपल्या जीवनातला सर्व प्रकारचा अंधकार प्रभू येशू नाहीसा करून टाकतो आणि प्रकाशाने आपलं जीवन पूर्ण रीतीने भरतो. आपण प्रभूमध्ये चालत आहोत तर प्रभू आपल्या जीवनात कार्य करणार आणि आपलं जीवन पूर्ण प्रकाशित बनवणार. अंधकार प्रभू आपल्या जीवनातला पूर्ण रीतीने दूर करणार, नाहीसा करणार प्रभू आपल्या जीवनातला अंधकार आणि प्रकाश आपल्या जीवनात कार्य करणार. तर येशू ख्रिस्त प्रकाश आहे आणि तो प्रकाशाच्या रूपाने आपल्या जीवनात येतो. म्हणून बायबल सांगते, उठ आणि प्रकाशमय हो, कारण प्रकाश तुझ्याकडे आलेला आहे. परमेश्वराचं तेज तुझ्यावर उदय पावलेलं आहे. राष्ट्र तुझ्याकडे येतील, अनेक लोक तुझ्याकडे येतील, कारण तुझ्याकडे परमेश्वराचा प्रकाश आहे, तुझ्याकडे प्रभूचा प्रकाश आहे आणि त्यामुळे अनेक लोक मात्र तुझ्याकडे वळाले जातील. अनेक लोक तुझ्याकडे वळतील कारण तुझ्याकडे परमेश्वराचा प्रकाश आहे. म्हणून आपण देवाचे नियम पाळणार, देवाच्या आज्ञा पाळणार, तर प्रकाश आपल्या जीवनात कार्य करणार, अंधकार आपल्या जीवनातून पूर्ण रीतीने दूर होणार आणि प्रभूच्या कृपेने, प्रभूच्या सामर्थ्याने आणि अनुग्रहाने मात्र आपण भरणार. पुढे 158 अध्याय वचन काय सांगते पहा, 9 ते 10 वचनात, तेव्हा तू हात मारशील ती परमेश्वर ऐकेल, तू धावा करशील तेव्हा तू म्हणे हा मी आहे. जर तू आपल्यामधून जोखंड लादण्याचे सोडून देशील, बोट दाखविण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील, जर तू आपल्या जीवाला इष्टते भुकेला देशील, दुःखग्रस्त जीवात तृप्त करशील, तर तुझा प्रकाश अंधकारात झलकेल, निंबीड अंधकार तुला मदाराचे तेज असा होईल. काय सांगते, तुझ्या जीवनात प्रकाश कधी येईल? जेव्हा मात्र निंदा करायचं तू सोडून देशील, बोट दाखविण्याचे सोडून देशील, तू भुकेला अन्न देशील, लाचाराला सहाय्य करशील, तेव्हा देव तुझ्या जीवनातला अंधकार दूर करून तुझं जीवन प्रकाशित करेल. वचन सांगते, तुझा प्रकाश मध्यान्ह समयाहून तेजस्वी करेल. मध्यान्ह समय म्हणजे काय? बघा, सकाळी सूर्य उगवतो, सकाळी केवढं ऊन असते, थोडंसं ऊन असते, मग ते ऊन वाढत वाढत जाते, दुपारी एकदम कडक ऊन बनते. ऊन
जर तू आपले हृदय नीट करशील, आपले हात स्वच्छ करशील, म्हणजे आपल्या जीवनातलं पाप तू दूर करशील, स्वतःला धुशील, परमेश्वराकडे तू वळशील, तर परमेश्वर तुझी दुःख तुझ्या जीवनातून दूर करेल आणि तुझे जीवित मधान समयाहून तेजस्वी होईल. अंधकार असला तरी तो प्रभातीसारखा पकेल, प्रभातीसारखा होईल. काय सांगते बायबल? जर तू आपलं हृदय नीट केलं, आपले हात धुतले, स्वतःला स्वच्छ केलं, तर प्रभू म्हणतो मी तुझं तेज, तुझा प्रकाश मधान समयाहून अधिक तेजस्वी करीन. तुझा प्रकाश वाढत जाईल, तुझं तेज वाढत जाईल, तुझं सामर्थ्य वाढत जाईल जर तू पवित्र जीवन जगणार तर. देव प्रकाशाच्या रूपात आपल्या बरोबर राहणार, आपल्या जीवनात राहणार, आपले जीवन प्रभू प्रकाशित बनवणार जर आपण परमेश्वराकडे वळले तर. अंधकार प्रभू नाहीसा करणार, प्रकाश प्रभू येशू आहे. प्रभूद्वारे संपूर्ण विश्व निर्माण झालेले, ही दुनिया बनली गेलेली आहे, तोच प्रकाश आहे आणि तोच आपलं जीवन प्रकाशित करण्यासाठी समर्थ आहे. नाहीतर आपण किती दिवे उजळले, किती लाईट लावल्या, पण आपण आपलं हृदय स्वच्छ केलं नाही, परमेश्वराकडे वळाले नाही, तर आपल्या जीवनातला अंधकार कधी दूर होणार नाही. मन दुःखी, निराश, अस्वस्थ, बेचैन राहणारच. म्हणून येशू ख्रिस्त जो प्रकाश आहे, या प्रकाशाला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारा. आपल्या जीवनातला दुःखाचा, निराशाचा, आजाराचा, विकाराचा अंधकार दूर होईल आणि आपलं जीवन पूर्ण प्रकाशित होईल. ख्रिस्ताचा प्रकाश आपल्यावर झलकणार, ख्रिस्ताच्या प्रकाशाने आपण प्रकाशित होणार, आपल्यामध्ये आनंद, उल्हास, हर्ष कार्य करणार ख्रिस्ताच्या प्रकाशाच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आता माझ्या शब्दाद्वारे जे काही चुकलं असेल त्याबद्दल मला क्षमा असावी. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.